फुलपाखरू बनण्याआधीची जी आळी असते ती आयुष्यभर एकटीच असते. ती बाहेरचं जगही अनुभवता येत नाही, तिला कोणी मित्र नाही. पण शेवटी काय होतं माहितीये का, त्याच स्ट्रक्चर मधून एक सुंदर फुलपाखरू जन्माला येतं. सुंदर जर अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं असेल तर तुम्हाला एकटेपणा, या जगापासून वेगळेपणा, यातून तुम्हाला जावंच लागतं. म्हणजे तो एकटेपणाचा फेज म्हणजे आपल्या त्या खऱ्या ट्रान्सफॉर्मेशनचा फेज आहे, नाही का? आणि या फेज मध्ये देव काय करतो माहितीये का, तो तुम्हाला या गर्दीतून बाहेर काढतो, तो एकांतात आणतो. कारण एकांतातच तुम्हाला देवाचा आवाज ऐकू येत असतो. घड्याळीकडे जरी बघितलं तरी 11-11 वाजलेले असणे, किंवा गाडीचा नंबर प्लेट 444 असं दिसणे, किंवा रिसिप्टवर शेवटचे अंक 333, असं एव्हरीवेअर सेम नंबर्स. बरोबर ना? नमस्कार मित्र हो, स्टोइक विचार पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटनांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळणार आहे. तर श्वेता, मी तुला एक प्रश्न विचारतो. जर तुला कुणाशी बोलायचं असेल पण समोरच्या व्यक्तीने त्याच्या कानात हेडफोन्स लावून तो बसलेला आहे आणि तो गाणी ऐकत असेल, किंवा फोन मध्येच त्याने त्याचं डोकं खुपसलेलं आहे, तर तू काय करशील? मी तर आधी त्याला हाक मारेन. ऐकलं नाही तर जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवेल, आणि तरीही नाही ऐकलं तर कदाचित हेडफोन काढून टाकेल. बरोबर. तू आधी सॉफ्ट अप्रोच वापरशील, मग नंतर थोडंसं फोर्सफुल होशील, आणि शेवटी जर अजूनही त्याने ऐकलं नाहीच तर डायरेक्टली तू त्याला डिस्टर्ब करशील ना. बरोबर ना? आता एक्झॅक्टली हेच देव करत असतो. तो आधी हळूवारपणे संकेत देतो, मग छोट्या छोट्या सायन्स आपल्याला देत असतो. जर तुम्ही ते ऐकलं नाहीत तर तो थोडे मोठे सायन्स द्यायला लागतो, आणि तरीही तुम्ही जर त्याकडे इग्नोर करत असाल तर तो अशा परिस्थिती निर्माण करायला लागतो ज्या तुम्हाला ऐकायला भागच पाडतात. हे कठोर वाटतं, पण हे सगळं देवाच्या प्रेमातून होत असतं. याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. एक बाई जेव्हा तिच्या मुलाला रस्त्यावर खेळताना ओरडून सांगत असते की बाजूला हो, गाडी येते, तेव्हा ते ओरडणं शिक्षा असते का? नसते ना. ते एका प्रकारचं प्रेमच असतं. तसंच देव जेव्हा तुमच्या आयुष्यात काही ठिकाणी परिस्थिती आणतो तेव्हा तो तुम्हाला शिक्षा देत नसतो. त्या परिस्थिती तुम्हाला अवघड वाटत असतात, त्या शिक्षा नसतात, तर ती एक देवाची हाक असते, ते जागा करणं असतं. पण आधी बघूया हळूवार येणारे जे सायन्स आहेत देवाचे सिग्नल्स, ते कोणते आहेत ते आपण पाहूया. तर पहिलं आणि सगळ्यात सटल लक्षण म्हणजे अचानक तुम्हाला आतून रिकामपणा वाटायला लागतं. म्हणजे बघा ना, तुमचं आयुष्य बाहेरून सगळं ठीक चाललेलं आहे, नोकरी आहे, पैसा येतोय, आणि कुटुंब देखील चांगलं आहे, मित्र देखील तुमचे चांगले आहेत, पण आतून काहीतरी मिसिंग वाटत असतं. एक अशी पोकळी निर्माण झालेली असते जी कशानेच भरून निघत नाहीये. मग यानंतर तुम्ही पार्टीला जाता, हसता, एन्जॉय करता, पण घरी आल्यावर मात्र तोच रिकामेपणा परत येत असतो. तुम्ही शॉपिंग करता, नवीन कपडे घेता, नवीन गॅजेट्स देखील विकत घेता, त्याने एक्साइटमेंट येते, पण ही फक्त 2-3 दिवसापुरतीच एक्साइटमेंट टिकून असते. मग परत तोच एक रिकामेपणा येतो. नेटफ्लिक्सवर तुम्ही 12-12 एपिसोड्स बिंज वॉच करता, आणि नंतर तो त्याचा शेवट आला की परत तीच एम्प्टीनेस येते. हो ओंकार, मी हे पर्सनली सुद्धा अनुभवलंय, आणि मला तेव्हा वाटायचं कदाचित मी डिप्रेशन मध्ये आहे की काय, कदाचित माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि एक्झॅक्टली हीच चूक बहुतेक लोक करतात. ते या रिकामेपणाला डिप्रेशनचं लेबल लावतात आणि मेडिकल प्रॉब्लेम समजतात, आणि मग पिल्स खायला लागतात, गोळ्या खायला लागतात. मी मेडिकल सायन्सला डिसरिस्पेक्ट करत नाहीये. क्लिनिकल डिप्रेशन ही खूप रिअल कंडिशन आहे, आणि त्यासाठी प्रोफेशनल हेल्प ही घ्यावीच लागते. पण हा जो प्रत्येक रिकामेपणा असतो तो डिप्रेशन नसतो. कधी कधी हा रिकामेपणा म्हणजे तुमच्या आत्म्याची भूक असते. आता विचार करा, तुमच्या शरीराला जेव्हा अन्न हवं असतं तेव्हा भूक लागते, बरोबर ना? ती भूक एक सिग्नल आहे. शरीराला फ्यूल हवंय म्हणून ते तुम्हाला भूक लागलेली आहे. तसंच तुमच्या आत्म्याला जेव्हा काहीतरी हवं असतं, अर्थ, पर्पज, किंवा एखादं कनेक्शन हवं असतं जे देवाशी कनेक्टेड असेल, तेव्हा तुम्हाला हा रिकामेपणा जाणवत असतो. ही आत्म्याची भूक आहे. म्हणजे शरीराची भूक अन्नाने भागते,
मनाची भूक करमणुकीने भागते, पण आत्म्याची भूक ती कशी भागते? हा, आत्म्याची भूक फक्त एकाच गोष्टीने भागत असते, सत्याशी, देवाशी, तुमच्या खऱ्या स्वरूपाशी असलेलं कनेक्शन. त्यानेच ही भूक भागेल. बरोबर. मग बाकी कशानेही ती भूक भागणार नाही. तुम्ही किती पैसा कमवा, कितीही मजा करा, कितीही फेम मिळवा, ही भूक मात्र जशीच्या तशीच राहते. म्हणूनच बघा ना, जगातले सगळ्यात श्रीमंत लोक, सगळ्यात फेमस लोक, ते सुद्धा आतून अनहॅपी, रिकामे असतात. हो. कारण त्यांनी शरीराची, मनाची भूक भागवलेली असते, पण आत्म्याची भूक ते त्यांच्याकडून इग्नोर केल्या जाते. आणि जेव्हा ही आत्म्याची भूक तुम्हाला जाणवायला लागते ना, तेव्हा समजा की देव तुम्हाला पहिला सिग्नल देतोय. तो म्हणतोय, बाळा, बाहेरचं शोधणं थांबव, जे तू शोधतोयस ते तुझ्या आत आहे, माझ्याकडे ये, असं देव तुम्हाला म्हणतोय. आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सुंदर. एक खूप मोठा बिझनेसमॅन होता, बरोबर. करोडो रुपयांचा त्याचा बिझनेस होता, मोठा बंगलो होता, त्याच्याकडे लक्झरी कार्स होते, फॉरेन ट्रिप्स तो असंच करायचा, सगळं काही त्याच्याकडे होतं. पण तो सतत रेस्टलेस फील करत होता, सतत काहीतरी शोधत होता. नवीन बिझनेस म्हणा, नवीन कोणती तरी डील आली का, नवीन इन्व्हेस्टमेंट कुठे होते का, सतत काहीतरी त्याच्या मनात असायचं. एक दिवस तो एका छोट्या गावातल्या मंदिरात गेला. तिथे एक म्हातारा साधू बसलेला होता. याने फाटकी वस्त्रे घातलेली होती. या साधूकडे जवळ काहीच नव्हतं, पण त्या साधूच्या चेहऱ्यावर एक अशी शांतता होती जी या बिझनेसमॅनने त्याच्या आयुष्यात कधीच अनुभवलेली नव्हती. त्यांनी या बाबाला विचारलं, बाबा, तुमच्याकडे तर काहीच नाही, मग तुम्ही इतके शांत कसे काय? तो साधू हसला आणि म्हणाला, अरे, तुझ्याकडे सगळं आहे, पण तू शांत नाहीयेस. म्हणजे तुझ्याकडे आहे त्यात शांती तुला मिळत नाहीये, आणि जे माझ्याकडे आहे ते तुला दिसत नाहीये. वा, हे खूप पॉवरफुल होतं बरं का. कारण तो साधू देवाशी कनेक्टेड होता. त्याची आत्म्याची भूक भागलेली होती, आणि जेव्हा आत्म्याची भूक भागते ना, तेव्हा बाहेरच्या कशाचीही गरज उरत नाही. एक्झॅक्टली. तर मित्रांनो, जर तुम्हालाही आतून रिकामं वाटत असेल, जर सगळं काही असूनही काहीतरी मिसिंग वाटत असेल तुला ईश्वता, तर घाबरू नको. ही तुझ्या आत्म्याची जागृती सुरू झालेली आहे असं समज. देव तुम्हाला म्हणतोय की तुम्ही तयार आहात, तुम्ही आता माझ्याकडे परत या, तू तयार आहेस, तू माझ्याकडे परत या, असं देव तुम्हाला म्हणतोय. आता दुसरं लक्षण बघूया. हे थोडं मिस्टेरियस आहे बरं का, थोडं अनकॅनी म्हणतात ना, तसं काहीतरी. पण जर तुम्ही या गोष्टी अनुभवत असाल तर तुम्हाला कळेल की मी काय म्हणतोय. तुम्हाला सतत काही पॅटर्न्स दिसत असतात, काही संकेत दिसायला लागतात. म्हणजे बघा ना, तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत असता आणि अचानक त्याच गोष्टीबद्दल कोणीतरी बोलायला लागतं. हो, हे माझ्यासोबत होतं बरं का. मी एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करते आणि लगेच त्या व्यक्तीचा फोन येतो. एक्झॅक्टली. किंवा तुम्ही एखाद्या प्रश्नाने त्रस्त आहात आणि अचानक एक बुक तुमच्या हातात येते आणि त्यात एक्झॅक्टली त्याच प्रश्नाचं उत्तर मिळतं ना. किंवा कोणीतरी अनोळखी माणूस काहीतरी बोलतो आणि ते एक्झॅक्टली तुम्हाला ऐकायचं असतं आणि तेच तुम्हाला ऐकलं जातं. काही लोकांना ठराविक नंबर्स देखील दिसत असतात. कमेंट सेक्शन मध्ये देखील आपली फॅमिली मधले मंडळी म्हणत असतात की मला 111, 222 असं आकडे दिसायला लागतात. जसं की 111, 222, 333, 777, किंवा घड्याळीकडे जरी बघितलं तरी 11 वाजलेले असणे, किंवा गाडीचा नंबर प्लेट 444 असं दिसणे, किंवा रिसिप्टवर शेवटचे अंक 333, असं एव्हरीवेअर सेम नंबर्स. बरोबर ना? हे म्हणजे ते एंजल नंबर्स आहेत का? हो, अगदी बरोबर. काही लोक त्याला एंजल नंबर्स देखील म्हणतात. आता कार्ल जंग नावाचे एक वैज्ञानिक होते, ते या कन्सेप्टला मीनिंगफुल कोइन्सिडन्सेस असं म्हणतात. अशा घटना ज्या कॅज्युअली कनेक्टेड नाहीयेत पण मीनिंगफुली मात्र कनेक्टेड आहेत. पण मी आता न्यूमरोलॉजी किंवा सुपरस्टिशन मध्ये जाणार नाहीये. मला जी कोर गोष्ट सांगायची आहे ना, ती लक्षात घ्या.
जेव्हा तुम्ही इंटरनली शिफ्ट व्हायला लागता ना, म्हणजे तुमची कॉन्शियसनेस इलिव्हेट व्हायला लागते, वर यायला लागते, तेव्हा तुम्हाला बाहेरच्या जगातले पॅटर्न्स देखील तसेच दिसायला लागतात. कारण तुमची अवेअरनेस वाढते, जागरूकता देवाविषयीची ती वाढलेली असते. एक साधन उदाहरण मी तुला देतो. एक नवीन कार घ्यायचा विचार करत आहात. समजा तुम्ही टाटा नेक्सॉन घेताय. अचानक तुम्हाला रस्त्यावर सगळीकडे टाटा नेक्सॉनच दिसायला लागतात. नेक्सॉन आधीपासून तिथेच होत आहे ना, पण तुमचं अटेन्शन त्यावर गेलेलं नव्हतं. त्यावर आता फोकस झालंय म्हणून तुम्हाला आता त्या दिसायला लागल्यात. याला रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम असं म्हणतात. अगदी तसंच जेव्हा तुमचं कॉन्शियसनेस त्या लेवलवर जातं तेव्हा तुमचा इंटरनल अँटिना हा शार्प व्हायला लागतो आणि मग तुम्हाला ते सिग्नल्स देखील दिसायला लागतात, जे आधीपासून तिथे होते. देव तुम्हाला सिग्नल्स देतोय, पण तुम्ही आता शार्प झालेले आहात. पण तुम्ही आधी ते कॅच करत नव्हता, आता तुम्ही कॅच करताय. म्हणजे सिग्नल्स आधीपासून आजूबाजूला होते, फक्त आपला रिसिव्हर तयार नव्हता. बरोबर ना? अगदी बरोबर. आणि आता रिसिव्हर तयार झालाय तुमच्या आतमध्ये, म्हणजेच तुमची कॉन्शियसनेस एक्सपांड होते. आणि हे दुसरं लक्षण आहे की देव तुम्हाला गाईड करतोय. तो तुमच्या मार्गावर ब्रेड क्रम्स सोडतोय. तुम्हाला फक्त ते उचलायचे आहेत. पण इथे एक सावधानतेचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक गोष्टीत सायन्स शोधू नका. प्रत्येक नंबरला डिवाइन मेसेज समजू नका. तुम्हाला जर खरोखर साईन मिळत असेल तर ते तुम्हाला जाणवेल आतून. तुमचं अंतर्मन, तुमची गट फिलिंग जी असते ना, ती तुम्हाला सांगेल की हे काहीतरी वेगळं आहे. त्या इनर व्हॉइसवर विश्वास ठेवायला शिका. आणि हे सायन्स तुम्हाला कशाची दिशा दाखवत आहेत ते समजून घेण्याचा आधी प्रयत्न करा. कदाचित ते तुम्हाला एखाद्या नवीन पाथकडे घेऊन जात असतील, कदाचित ते तुम्हाला एखाद्या चुकीच्या मार्गापासून वाचवत देखील असतील, कदाचित ते तुम्हाला सांगत असतील की तू बरोबरच आहेस, तू चालू ठेव तुझं मार्गपथ. हे बघा, मी पर्सनली अनुभवलंय. एक काळ होता जेव्हा मी खूप कन्फ्यूज झालेलो होतो करिअर बद्दल, लाईफ बद्दल. आणि त्या काळात मला अचानक एक बुक मिळालं. कोणीतरी मला ते गिफ्ट केलेलं होतं आणि त्या बुकचा पहिलाच पॅरेग्राफ वाचला तेव्हा मला असं वाटलं जणू काही कोणती तरी शक्ती असेल किंवा कोणीतरी व्यक्ती असेल जिने माझ्या मनातलंच वाचून हे सगळं लिहिलंय. तो माझ्यासाठी एक खूप मोठा साईन होता आणि तोच माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट होता. आता तिसरं लक्षण ऐक. हे थोडंफार दुखावणारं आहे, कारण हे इमोशनली खूप कठीण असणारं लक्षण आहे. पण हे जर समजून घेतलं तर तुमचं खूप आयुष्य सुधारू शकेल. हे खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. तुमची नाती तुटायला लागतात, जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतात. एकेकाळी ज्या मित्रांसोबत तुमचं रोजच बोलणं चालणं होतं ते आता ती मित्र अनोळखी वाटायला लागतात. ज्या ग्रुपमध्ये तुम्ही अगदी ऍक्टिव्ह होता त्यात आता तुम्हाला इंटरेस्ट वाटत नाही. काही नातेवाईकांशी देखील बोलताना तुम्हाला आता फोर्स्ड झाल्यासारखं फील वाटतं. काही लोकांचं बोलणं ऐकून तुम्हाला अगदीच इरिटेशन झाल्यासारखं वाटायला लागतं. गॉसिप, निगेटिव्हिटी किंवा वायफळ गप्पा यात तुम्हाला आता आधीसारखं सहभागी व्हायचं नसतं. हो, आणि मग लोक म्हणतात तू बदललास, तू ऍटिट्यूड दाखवतोयस, तुला इगो आलाय. अगदी बरोबर. आणि हे ऐकून गिल्ट वाटतं बरं का. आणि वाटतं की खरंच यार मी काही चुकीचं करतोय का, मी सेल्फिश होतोय का, मी लोकांना दुखवतोय का. पण श्वेता, इथे एक खूप मोठं सत्य समजून घ्यायला हवं. जसं जसं तुमचं कॉन्शियसनेस लेवल बदलतं ना, तसं तसं तुमचं व्हायब्रेशन बदलतं. आणि जेव्हा तुमचं व्हायब्रेशन बदलतं तेव्हा तुम्ही नॅचरली अशा लोकांपासून दूर जायला लागता ज्यांचं व्हायब्रेशन तुमच्याशी मॅच होत नाही. हे फिजिक्स आहे. दोन ट्युनिंग फोर्क्स सेम फ्रिक्वेन्सीचे जर असतील तर ते रेझोनेट करतात आणि वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे असतील तर ते तसं होत नाहीये. अगदी तसंच जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअली ग्रो करताना तेव्हा ज्या लोकांची फ्रिक्वेन्सी तुमच्या नवीन फ्रिक्वेन्सीशी मॅच होत नाही ते नॅचरली तुमच्यापासून
दूर जायला लागतात, बरोबर. ड्रिफ्ट अवे व्हायला लागतात. म्हणजे ही चूक कोणाचीच नाही, हा नॅचरल प्रोसेस आहे. हा, एक्झॅक्टली, बरोबर बरोबर. कुणी वाईट नाहीये, ती लोक वाईट नाहीयेत. तुम्ही देखील वाईट नाही आहात. फक्त फ्रिक्वेन्सीज बदलल्या आहेत. हा. जसं रेडिओचं स्टेशन जर तुम्ही बदललं तेव्हा आधीचं गाणं ऐकू येणं बंद होतं. बंद. अगदी तसंच ते गाणं आता अजूनही लागतंय, फक्त तुम्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवर आलेला आहात. पण इथे सगळ्यात कठीण गोष्ट काय माहितीये का? तो एकटेपणा जो आपल्याला जाणवायला लागतो. बरोबर. आता जुने मित्र गेले, नवीन अजून आलेले नाहीयेत. तुम्ही एका अशा ट्रान्झिशन झोन मध्ये असता जिथे जुनं सगळं काही सुटलंय, पण आता नवीन देखील अजून तुमच्या हातात आलेलं नाहीये. आणि हा फेज खूप अनकम्फर्टेबल असतो, कारण इथे खूप एकटेपणा आलेला असतो. आता मी तुला इथे एक सुंदर रूपक सांगतो. एक कॅटरपिलर असतं बघ, जिथून ते फुलपाखरू बनण्याआधीची जी आळी असते ती आयुष्यभर एकटीच असते. ती बाहेरचं जगही अनुभवता येत नाही, तिला कोणी मित्र नाही, ती आळी एकटीच असते. ती त्या एका कोशामध्ये तिथेच जगत असते. पण तिथे ते जे बाहेरचं आवरण असतं ते डिझॉल्व्ह होत असतं आणि ते स्ट्रक्चर पूर्णपणे तुटतं. मग ते दिसायला खूप भयानक वाटतं, एक आळीसारखं अगदीच दिसायला खराब वाटतं. पण शेवटी काय होतं माहितीये का? त्याच स्ट्रक्चर मधून एक सुंदर फुलपाखरू जन्माला येतं. बरोबर. एक पूर्णपणे सुंदर जर अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं असेल तर तुम्हाला एकटेपणा, तुम्हाला या जगापासून वेगळेपणा, हे यातून तुम्हाला जावंच लागतं. हे खूप सुंदर आहे रे ओमकार. म्हणजे तो एकटेपणाचा फेज म्हणजे आपल्या त्या खऱ्या ट्रान्सफॉर्मेशनचा फेज आहे, नाही का? हो, अगदी बरोबर. आणि या फेज मध्ये देव काय करतो माहितीये का? तो तुम्हाला या गर्दीतून बाहेर काढतो, तो एकांतात आणतो. कारण एकांतातच तुम्हाला देवाचा आवाज ऐकू येत असतो. आता विचार करा ना, सगळ्या महान संतांनी, ऋषींनी, प्रॉफेट्स या सगळ्यांनी सत्य कुठे शोधलं? त्यांनी सत्य शोधण्यासाठी ते गर्दीत गेले का? कोणत्या बाजारात गेले का? की कोणत्या पार्टीमध्ये गेले? नाही ना. ते त्यांना सत्य हा एकांतात, एखाद्या अरण्यात, एखाद्या गुहेत किंवा कोणत्या तरी डोंगरावर एकांतातच त्यांना हा मिळालेला आहे. कारण जेव्हा बाहेरचा आवाज बंद होतो तेव्हाच आपल्याला आतला आवाज ऐकू यायला लागतो. आणि तो जो आतला आवाज आहे तोच देवाचा आवाज असतो. म्हणून जर तुझी जुनी नाती तुटतायत ना, लोक तुझ्यापासून जर दूर जात असतील आणि तुला जर एकटेपणा वाटतोय, तर ही तुला देवाने दिलेली शिक्षा नाहीये, तर ही तुझी तयारी आहे, हे लक्षात घे. देव तुला एका मोठ्या ट्रान्सफॉर्मेशन साठी आता तयार करतोय. तो तुझं जे कॅटरपिलर असतं, ती जी आळी आहे, त्यातून बाहेर आल्यावर तुझं फुलपाखरू तुला बनवणार आहे, ज्याचं स्वरूप खूप सुंदर असणार आहे. त्यासाठी देवावर विश्वास ठेव आणि आतमध्ये तुझ्या मनात पेशन्स ठेव. आणखी एक गोष्ट सांगतो, जुनी नाती जातात पण नवीन नाती येतात. तुमच्या नवीन फ्रिक्वेन्सीला मॅच होणारी लोक तुमच्या आयुष्यात येतील. अशी माणसं जी तुम्हाला समजून घेतील, जी तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीला सपोर्ट करणारी असतील, जी तुम्हाला इन्स्पायर करतील. त्यामुळे पेशन्स ठेव आणि ती येतील. त्यामुळे देवावर देखील विश्वास ठेव. आता हे चौथं लक्षण हे सगळ्यात खूप इंटेन्स असणारं आहे बरं का. हे सगळ्यात डिस्टर्बिंग देखील वाटू शकतं कोणाला, पण हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला विचित्र प्रश्न पडायला लागतात स्वतःच्या आयुष्याविषयी. मी कोण आहे? माझ्या जगण्याचा अर्थ तरी काय? मी फक्त पैसे कमवायला किंवा EMI भरायला, रिटायरमेंट घ्यायला आणि शेवटी मरायलाच या जगात आलोय का? माझ्या आयुष्याचं पर्पज काय? आणि सर्वात महत्वाचं, मरणानंतर माझं काय होईल? आणि या देखील पुढे जाऊन देव खरोखरच जगात आहे का? आणि असेल तर तो कसा आहे?
असे प्रश्न आपल्याला पडायला लागतात. हो, बरोबर. हे प्रश्न मला रोज रात्री झोपताना पडतात आणि कधी-कधी इतकं ओव्हरवेल्मिंग होतं ना, की झोप लागत नाही. हो, हो. आणि हे प्रश्न पडल्यावर एक विचित्र अस्वस्थता येत असते. हं, कारण या प्रश्नांची उत्तरे ही सोपी नाहीयेत. हं, Googleवर सर्च करता येत नाही, की मीनिंग ऑफ लाईफ हं. आणि सर्च जरी केलं, तरी एक क्लीन आणि क्लिअर आन्सर तुम्हाला ते मिळत नसतं. आणि मग आजूबाजूचे लोक काय म्हणतात? हं. जास्त विचार करू नकोस, पोटा पाण्याचा आधी बघ, हो. प्रॅक्टिकल राहा. ते सगळं फिलॉसॉफिकल बकवास आहे. रिअल लाईफ वेगळी असते, असं आपल्याला म्हणायला लागतात. हं, पण मी तुला एक गोष्ट सांगतो, हं, अगदी स्पष्टपणे मी तुला सांगायची आहे मला, हं. की जो माणूस हे प्रश्नच विचारत नाही, तो खऱ्या अर्थाने झोपलेला आहे. हं. आणि जो प्रश्न विचारतो ना, तोच खऱ्या अर्थाने जागा होतोय. तर बरोबर. सॉक्रेटिस नावाचे जे तत्वज्ञानी होते, हं. ते म्हणायचे, की द अनएक्झामाइन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. म्हणजे जे आयुष्य तपासल्याच गेलं नाही, ज्या आयुष्यात प्रश्नच विचारले गेले नाहीत, हं. ते आयुष्य जगण्यालायकच नाही. बरोबर. त्यामुळे प्रश्न विचारा, असं ते हो. म्हणतात. गौतम बुद्धांनी देखील, ते हं. राजकुमार होते, त्यांच्याकडे सगळं होतं, हां. महाल, संपत्ती, सुंदर पत्नी, लहान मूल. पण एक दिवस त्यांना प्रश्न पडला, की जगणं, म्हातारं होणं, आजारी पडणं आणि मरणं एवढंच आहे का जगणं म्हणजे? हं. आणि त्या एका प्रश्नाने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललेलं होतं, बरोबर? हं, हं. ते सगळं सोडून सत्याच्या शोधात निघाले आणि अखेरीस त्यांना एनलाइटनमेंट हं. त्यांना ते मिळालं. पण ओंकार, सगळ्यांना बुद्धांसारखं सगळं सोडून जाता येत नाही ना रे. आम्हालाही कुटुंब आहे, जबाबदाऱ्या आहेत. ऍब्सोल्युटली. तुम्हाला हे सगळं सोडून जायची गरज नाहीये. बुद्धांचा मेसेज हा नाहीये, की सगळं सोडा. हं, पण हं. बुद्धांचा मेसेज हा आहे, की तुम्ही प्रश्न विचारा, हं. शोध घ्या, जागे राहा. तुम्ही तुमच्या नोकरीत राहून, कुटुंबात राहून, हं. जबाबदाऱ्या सांभाळून हे प्रश्न विचारू शकता. हो. हा शोध तुम्ही तसंही घेऊ शकता. हं, हं. ध्यान तुम्ही तिथेही करू शकता. वाचन करू शकता. कॉन्टिम्प्लेट करू शकता. हो, हो. गोष्ट सोडण्याची नाहीये, जागं होण्याची आहे. हं. आणि जेव्हा तुम्हाला ही प्रश्न सतावतायत, हं, हं. तेव्हा समजा की तुमचा आत्मा जागा होतोय. हं. देव तुम्हाला सांगतोय, की तू या जगात फक्त खाणं, पिणं, झोपणं यासाठी नाही आलायस. हं, तुझं एक मिशन आहे, ते शोध. हं. हे क्वेश्चन तुम्हाला अनकम्फर्टेबल करतील, ते चांगलं आहे. कम्फर्ट झोन मध्ये ग्रोथ होत नसते. हं. ही डिस्कम्फर्ट असते ना, तीच तुमच्या ग्रोथची सुरुवात आहे. हं, हं. आता इथे मला एक सुंदर अॅनॉलॉजी तुला द्यावीशी हं. वाटते, की जेव्हा अंड्यातून पिल्लं बाहेर यायची वेळ झालेली असते, हं. एका अंड्यातून एक पिल्लू बाहेर येत आहे, हां. तर त्याला आतमध्ये खूप त्रास होत असतो, गरमी वगैरे, दमटपणा, हं, हं. असा त्रास होत असतो. पण तोच त्याच्यासाठीचा सिग्नल असतो, की तू ते हे तोड आणि हं. तोडून आता तू अंड्यापेक्षा तुझा आकार मोठा हां. झालेला आहे. आता तुझी बाहेर पडायची वेळ झालेली बरोबर. आहे. अगदी तसंच हं. तुमची ही जी प्रश्न आहेत, हं, हं. हे तुमच्या कॉन्शियसनेसचं तुमच्या ह्या बाहेरच्या अंड्याला ठोकणं आहे. हं. तुम्ही तुमच्या जुन्या ज्या जगाविषयीचं जे दृष्टिकोन होतं, हां, हां. त्यापेक्षा आता तुम्ही खूप मोठे झालेले आहात आणि आता बाहेर पडायची वेळ हं. झालेली आहे. आता 5वं आणि शेवटचं लक्षण बरं का, हं. हे सगळ्यात कठीण आहे आणि सगळ्यात पेनफुल देखील आहे, हं. पण सगळ्यात ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे. बरोबर? हं. तुमच्या आयुष्यात अचानक संकटाची मालिका सुरू व्हायला लागते. हो. एक संकट संपलं की लगेच दुसरं येतं. दुसरं संपलं की लगेच तिसरं हजरच हो. असतं. फायनान्शियल क्रायसिस म्हणा किंवा हं. रिलेशनशिप मधले तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील. हं. काही लोकांना हेल्थ इश्यूज व्हायला लागतात. करिअरमध्ये ते मागे पडतात. हो. मग एकावर एक तुमच्या वाट्याला संकटच येत असतात. हं. तुम्हाला वाटतं की देवा, मी इतकं चुकीचं काय केलंय की तू माझ्यावर एवढं रागावलायस? मी कोणाचं काही बिघडवलंय का? हो, आणि हे होत असताना आजूबाजूचे लोक म्हणतात, तुझ्या कर्माचं फळ आहे, तुझी कुंडलीच खराब आहे किंवा कोणाची नजर लागलीये वगैरे, वगैरे. आणि मग भीती अजूनच वाढायला लागते. आणि या फेजमध्ये सगळ्यात पेनफुल गोष्ट काय माहितीये का? हां, हां. देवावरचा विश्वास आपला डळमळायला लागतो. हं. तुम्ही विचारता, देव असेल तर हे सगळं काय होतंय? हं. देव माझ्यावर प्रेम करतो ना, असं म्हणता ना. मग
मला इतकं दुःख काय येतंय माझ्या नशिबी. तर मी तुला इथे एक सांगू इच्छितो की एक सोनार असतो, तो सोनं शुद्ध कसं करतो बरं. त्या सोनं घेतो आणि तो अग्नीत टाकतो, हो. प्रचंड तापमानात तो तापवतो. का बरं? सोन्याला शिक्षा द्यायची असते म्हणून का? नाही. नाही ना. की काय सोन्याचा द्वेष असतो म्हणून? नाही ना. नाही. कारण अग्नी सोन्यातली जी अशुद्धता असते ना ती काढून टाकत हो. असते. जे खरं सोनं आहे ते अग्नीत टिकतं आणि जे अशुद्ध आहे ते जळून शेवटी ते उरत नाही, म्हणजे ते निघून जातं आणि फक्त शेवटी उरतं ते सोनच उरतं. बरोबर ना. बरोबर. अगदी तसंच तुमच्या आयुष्यातली ही जी संकटे आहेत ना ती तुमची अग्नी परीक्षा आहे. ती अच्छा. तुमच्यातलं अशुद्ध जे काही घाण असेल, कचरा असेल त्याला जाळते. अहंकार, लोभ, भीती किंवा गोष्टींविषयीची जी अटॅचमेंट आहे किंवा खोटा प्राईड, स्वाभिमान, हे सगळं काही इथे जळतंय या अग्निपरीक्षेत. आणि जे शेवटी उरतंय ते मात्र तुमचं शुद्ध असलेलं तुमचं स्वरूप, बरोबर. तुमचा आत्मा आणि तुमचं जे डिवाइन एसेन्स ज्याला म्हणतात, अस्तित्व ते. म्हणजे संकटे येणं म्हणजे देवानी आपल्याला सोडून दिलं असं नाहीये ना, म्हणजे ते देवानी जवळ घेतल्याचंच लक्षण असेल ना ते. एक्झॅक्टली श्वेता. आणि इतिहास बघा ना, सगळ्या महान माणसांच्या आयुष्यात प्रचंड संकटे आलेली आहेत. श्रीरामांना वनवास भोगावा लागला, बरोबर. सीतेचं अपहरण झालं, मग शेवटी युद्ध झालं. पांडवांच्या नशिबी देखील वनवास आला, अज्ञातवास आला. द्रौपदीचं चिरहरण, वस्त्रहरण म्हणतात ते झालं. येशू ख्रिस्तांना देखील क्रुसिफिकेशन सारख्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं. प्रॉफेट मोहम्मद होते, त्यांना पर्सिक्युशन झालं, एक्झाईल मध्ये त्यांना पाठवण्यात आलं. अगदी संत तुकारामांना देखील अपमान, गरिबी सहन करावीच लागली. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील लहानपणीच वडिलांपासून दूर अगदी सतत संघर्षात राहावं लागलं. आता कोणतीही महान व्यक्ती बघ श्वेता, त्यांचं ग्रेटनेस हे त्यांच्या संकटातून आलेलं आहे, हे असं आपल्याला दिसतं. संकटांनी त्यांना तोडलं नाहीये, संकटांनी त्यांना घडवलंय. मग तू म्हणशील की अरे ओमकार, ते तर महान लोक होते, मी तर एक सामान्य माणूस आहे. तर मी तुला म्हणेल की तुम्ही सामान्य नाही आहात. कोणताच व्यक्ती, कोणताच माणूस सामान्य नाही आहे. प्रत्येक माणसात डिवाइन स्पार्क, डिवाइन म्हणजे दैवी अस्तित्व हे असतंच. प्रत्येकाचं एक युनिक मिशन आहे, एक मिशन घेऊन तो या जगात आलेला आहे. आणि जर देवाने तुम्हाला संकटे दिलेली आहेत, तुमच्या आयुष्यात संघर्ष दिलाय ना, तर याचा अर्थ आहे तो तुम्हाला एका मोठ्या कार्यासाठी तयार करतोय, तो तुम्हाला स्ट्रॉंग बनवतोय. कारण तुम्हाला जे काही काम करायचंय त्यासाठी ताकद लागणार आहे आणि ती ताकद या संघर्षाला तोंड देऊनच तुमच्यात येणार आहे. मी एक जॅपनीज कॉन्सेप्ट ऐकलं होतं, किन्सुकी असं काहीतरी नाव होतं, मला त्याचं प्रोनाऊन्सिएशन माहिती नाहीये. तर जेव्हा एखादं सिरॅमिक भांड तुटतं ना, तेव्हा ते जपानमध्ये फेकून देत नाहीत. ते तुटलेले तुकडे सोन्याच्या लाखेने जोडतात. मग ते भांड आधीपेक्षा आणखी जास्त सुंदर दिसायला लागतं. कारण ते तुटलेल्या जागी जे सोनं टाकलेलं असतं ते अगदी चमकून ते त्याचे भेगा अगदी सुंदर दिसायला लागतात. अगदी तसंच तुटल्यामुळे तुम्ही संपत नसता. तुम्ही या सोन्यामुळे, तुमच्या आतल्या देवाच्या अस्तित्वामुळे, तुमच्या लढण्याच्या तयारीमुळे तुम्ही परत जुळता. तुमचं तुटणं तुमच्या सौंदर्याचाच भाग बनून जातं. तर जर तुझ्या आयुष्यात संकटाची मालिका जर कुठे चालू असणार असेल तर घाबरू नको. रडायला काही हरकत नाहीये, रडायला काहीच हरकत नाहीये. दुःख मान्य कर, पण हार मानू नको. कारण ही एक अग्नी परीक्षा आहे आणि यातून तू शुद्ध सोनं बनून बाहेर येणार आहेस. आता एक इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला पडतो की जर या सिग्नल्स कडे दुर्लक्ष केलं तर काय होतं? हो, कारण बरेच लोक या सगळ्या गोष्टी डिसमिस करत असतात, ओव्हर थिंकिंग म्हणून सोडून देत असतात. तर मग करायचं काय? तर सांगतो की तुम्ही पहिल्या छोट्या मोठ्या सायन्स कडे दुर्लक्ष केलं तर हे सायन्स आता आधीपेक्षा थोडेसे आणखी लाऊड व्हायला लागतात. मग तुम्हाला नंतर आणखी डिस्कम्फर्ट यायला लागते, मग तुम्हाला चांगलं फील होत नाही. मग त्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर आणखी मोठी संकटे यायला लागतात. मग जर मोठ्या संकटांकडे जरी तुम्ही दुर्लक्ष केलं ना तर एक दिवस
तुम्ही स्वतःला एका क्रायसिस मध्ये पाहता आणि ती क्रायसिस तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला असं थांबण्यास भाग पाडते आणि म्हणते की आता थांब, आता विचार कर आणि तुला स्वतःला बदलायचं आहे. तर हे तुम्हाला कठोर वाटायला लागतं. पण तुम्ही एक पॅरेंट म्हणून विचार करा की तुमचं मूल जर चुकीच्या दिशेने जात असेल तर तुम्ही आधी समजावून सांगाल, बरोबर? आणि ऐकलं नाही तर तुम्ही ओरडाल आणि तरीही नाही ऐकलं तर तुम्ही कठोर पाऊल उचलाल, हो की नाही? का उचलाल? कारण तुम्ही त्या मुलावर मनापासून प्रेम करता, बरोबर ना? अगदी तसंच हे देवाचे सगळे सायन्स असतात. सॉफ्ट असोत की इंटेन्स असोत, ते फक्त प्रेमातून येणारे आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आधीच ऐका. जेव्हा पहिलं जेंटल साईन येतं ना, तेव्हाच तुमचं अटेन्शन तिकडे द्या आणि म्हणा की अरे मला आतून रिकामं वाटतंय, म्हणजे मला काहीतरी बदलायचं आहे, माझ्यात स्वतःत काहीतरी बदल करायचा आहे किंवा माझ्या स्वतःत बदल देवच घडवून आणतोय. हा फर्स्ट सिग्नल आहे. इथेच थांबा, इथेच आत बघायला सुरुवात करा. मग देवाला जे कडक पाऊले उचलायची देवाला गरज पडणार नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण 5 लक्षणे बघितली, पण आता मूळ प्रश्न पडतो की करायचं काय? जर या 5 लक्षणांपैकी एक किंवा अनेक लक्षणे तू जर अनुभवत असशील तर पुढे काय करायचं? तर मी तुला एक स्टेप बाय स्टेप गाईड सांगतो. हे कोणतं मॅजिक फॉर्म्युला नाहीये, तर हे सिंपल डेली रुटीन मधले प्रॅक्टिसेस आहेत, काही सराव आहेत. पण कन्सिस्टन्सीने जर तू हे सराव केलेस ना तर तुझं आयुष्य पूर्णपणे ट्रान्सफॉर्म व्हायला लागेल. तर यातली स्टेप नंबर 1, दररोज शांत बसा, बरोबर? रोज सकाळी किंवा रात्री किमान 10-20 मिनिटे तुम्हाला फक्त शांत बसायचं आहे. तुमचा फोन बंद करा, टीव्ही बंद करा, सगळं काही बंद करा. फक्त तुम्ही आणि तुमची ही शांतता असू द्या. या शांततेत काय करायचंय? काहीच नाही, फक्त बसा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. विचार येऊ द्या त्यांना फॉलो करू नका. फक्त त्या विचारांना ऑब्झर्व करा की मला सध्या हा विचार येतोय, असं तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. सुरुवातीला हे अत्यंत बोरिंग वाटेल, तुम्हाला वाटेल हे काय आहे, किंवा अगदी बेचैनी, रेस्टलेसनेस वाटायला लागेल की काय फालतूपणा आहे यार, बसून राहायचं, बसून काय होणार, असं तुम्हाला वाटेल. पण हे करत राहा, कारण या शांततेतच तुम्हाला देवाचा आवाज ऐकू येणार आहे. आणि यासाठी कोणत्या स्पेसिफिक टेक्निकची गरज नाहीये, फक्त शांत बसणं एवढंच. सुरुवातीला शांत बसणं एवढंच पुरेसं आहे. पण पुढे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही विपश्यना कशी करायची हे देखील शिकू शकता, प्राणायाम कसं करायचं हे शिकू शकता, मंत्र जाप करू शकता. पण फाउंडेशन हेच आहे, शांत बसणं. कारण जोपर्यंत तुम्ही शांत बसत नाहीये ना, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आतला आवाज ऐकूच येणार नाही. मग एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. एक महान मॅथमॅटिशियन होता आणि फिलॉसॉफर होता, ब्लेज पास्कल नावाचं नाव होतं त्याचं. त्याने म्हटलं होतं की ऑल ह्युमॅनिटीज प्रॉब्लेम्स स्टेम फ्रॉम मॅन्स इनॅबिलिटी टू सिट क्वाइटली इन अ रूम अलोन. म्हणजे मानव जातीच्या सगळ्या समस्या या एकाच गोष्टीतून येतात. माणूस एकट्याने शांतपणे बसूच शकत नाही. जरा विचार कर ना, किती सत्य आहे ना हे. आपण 1 मिनिट सुद्धा शांत बसू शकत नाही. लगेच फोन उचलतो, लगेच कोणाशी तरी बोलायला लागतो, लगेच काहीतरी करायला लागतो. का? कारण शांततेत आपण स्वतःशी भेटायला लागतो, आपल्याला स्वतःशी भेटावं लागतं. आणि हे जे स्वतःशी भेटणं आहे ना, हे खूप भयावह असतं. कारण तिथे सगळेच दाबलेले आपले जे इमोशन्स असतील, सगळीच प्रश्न असतील ज्यांची कधी उत्तरे मिळालीच नाही, ही सगळी गाढल्या गेलेली असतात. आणि ती सगळी प्रश्न, त्या सगळ्या गोष्टी समोर यायला लागतात. पण तेच तर करायचं आहे. त्या भीतींना, त्या इमोशन्सला, त्या प्रश्नांना तुम्हाला तोंड द्यायचं आहे. कारण त्यांच्या पलीकडेच एक शांतता आहे आणि त्या शांततेतच देवाचा आवाज तुला ऐकू येणार आहे. आता दुसरी स्टेप आहे, निसर्गात वेळ घालवा, बरोबर? निसर्गात जा. आठवड्यात
किमान एकदा तरी कुठेतरी पार्कमध्ये जा, जंगलात जा, नदीकाठी जा किंवा डोंगरावर, समुद्र किनारी कुठेही जा, पण निसर्गात जा. का? कारण निसर्ग हा देवाचा सगळ्यात डायरेक्ट मॅनिफेस्टेशन आहे. म्हणजे इथे देवाचा वास आहे या निसर्गात. मंदिरं, मशिदी, चर्च हे सगळे माणसांनी बनवलेले आहेत, पण निसर्ग तो देवाने स्वतः बनवलेला आहे. एक मोठं झाड बघ, बरोबर, त्याची मुळे जमिनीत किती खोल जातात ना, त्याच्या फांद्या कशा आकाशाकडे उंच जातात. कोणी त्या झाडाला सांगितलंय का की वाढ, की काय ते स्वतःहून वाढतं? नाही, तर ते एक दैवी शक्ती असते जी त्याला चालवत असते. आता एक नदी बघ, ती कधी थांबत नाही. अडथळा आला तर बाजूने वळते, बरोबर, पण जिकडे तिला जायचंय तिथे जाणं ती सोडत नाही. तिच्याकडून शिकण्यासारखं किती काही आहे ना. मला तर सूर्यास्त बघताना इतकं शांत वाटतं ना, एक फिलिंग येतं की आय एम सो स्मॉल इन धिस वास्ट युनिवर्स. बरोबर. आणि ती फिलिंग, ती ह्युमॅनिटी, ती जी मंत्रमुग्धता असते, तोच देवाशी असलेल्या कनेक्शनचा पहिला स्टेप आहे. जेव्हा तुला जाणवेल ना की मी किती लहान आहे या विश्वासमोर, या ब्रह्मांडासमोर, तेव्हा तुझा पूर्ण इगो, तुझा पूर्ण अहंकार हा असा विरघळला जातो. आणि जेव्हा अहंकार विरघळला जाईल ना, तेव्हा देवाला तुझ्या मनात जागा मिळते. अहंकार ये गया और ये भगवान आ गया, असं देखील तू म्हणू शकतेस. आता स्टेप नंबर 3, कॉन्शियस कन्झम्पशन. बरोबर. आता तुम्ही कन्झ्युम काय करताय याबद्दल अवेअर राहा. फक्त अन्नच नाही तर इन्फॉर्मेशन सुद्धा. तुम्ही कोणते व्हिडिओज युट्यूबवर बघता, कोणती न्यूज वाचता, कोणत्या लोकांसोबत वेळ घालवता, कोणतं म्युझिक तुम्ही ऐकता, या सगळ्या गोष्टींकडे तुमच्या कॉन्शियसनेसला जागृत करून पाहत जा. कारण या सगळ्या गोष्टींमुळेच तुमचं जे कॉन्शियसनेस आहे ते तुमच्यातली जी चेतना आहे ती आकार घेत असते. जर तुम्ही दिवसभर निगेटिव्ह न्यूज, गॉसिप किंवा टॉक्झिक कंटेंट, विषारी कंटेंट जर तुम्ही कन्झ्युम करत असाल तर तुमची कॉन्शियसनेस देखील त्याच प्रकारची व्हायला लागते. मग ती त्या लेवलवर जाऊ शकणार नाही. पण जर तुम्ही इन्स्पायरिंग बुक वाचत असाल, ज्ञानी लोकांचे विचार ऐकत असाल, सात्विक असलेलं अन्न खात असाल, तर मात्र तुमची कॉन्शियसनेस ही इलिव्हेट होत राहील. हा, म्हणजे देहाने यू आर व्हॉट यू ईट सारखं मनाने यू आर व्हॉट यू कन्झ्युम, असंच ना? अगदी परफेक्टली. तुमचं मन हे एक गार्डन आहे. तुम्ही त्यात काय पेरताय, फ्लॉवर्स की वीड, ते तुमच्या हातात आहे. जर तुम्ही निगेटिव्हिटी पेरत असाल तर निगेटिव्हिटीच उगवणार आहे. जर तुम्ही पॉझिटिव्हिटी, विजडम, ज्ञान, स्पिरिच्युअलिटी हे जर तुम्ही पेरत असाल तर तेच उगवेल. म्हणून आज एक स्वतःच्या आयुष्याबद्दल ऑडिट करा. तुमच्या फोन मधले कोणकोणते ऍप्स आहेत तुम्ही सगळ्यात जास्त वापरता आणि कोणते ऍप्स तुम्ही कमी वापरता, हे सगळे ऍप्स तुम्ही सॉर्ट आउट करा. यापैकी बरेच ऍप्स तुम्हाला पूर्णपणे ड्रेन करतायत. जर ड्रेन करत असतील म्हणजे तुमच्यातली एनर्जी सगळी शोषून घेत असतील तर त्यांना लगेच अनइन्स्टॉल करून टाका. किमान कमीत कमी यूज तरी तुमचं कमी करा. आता चौथी गोष्ट म्हणजे सेवा करणे, दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं, तेही निस्वार्थपणे. बरोबर. आता ही कोणती गोष्ट तुम्हाला करायची आहे, ही खूप मोठी असावी असं काही नाही. एखाद्याला जेवण दिलं तरी चालेल, एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता क्रॉस करायला जरी मदत केली तरी चालेल, कोणाचं तरी ऐका, म्हणजे खरंच ऐका, त्याला काही जज करू नका. तो काय बोलतोय ते ऐकून घ्या. ऐकणं देखील खूप महत्वाचं आहे. किंवा ज्याला मदतीची गरज असेल त्याला जाऊन 4 गोष्टी सांगा, त्याला मोटिवेट करा. किंवा एखाद्या जर प्राणी असेल, ज्याला होमलेस प्राणी असेल तर त्याला पाणी द्या, त्याला खायला काहीतरी द्या. पण सेवा आणि स्पिरिच्युअलिटी याचा काय संबंध? हो, सगळा संबंध आहे. कारण जेव्हा तुम्ही सेल्फलेस होऊन सर्व्हिस करताना तेव्हा तुमचा अहंकार परत विरघळला जातो. तुम्ही मीच्या पलीकडे जाता आणि मीच्या पलीकडे तोच आहे. कोण आहे? देव. बरोबर ना? मग
प्रत्येक धर्म सेवेलाच सर्वोच्च मानतो. हिंदुइझम मध्ये सांगितलेलं आहे परोपकाराय पुण्याय, म्हणजे दुसऱ्यांचं भलं करणं हेच पुण्य आहे. इस्लाममध्ये पण जकात म्हणून एक असते, ते म्हणजे दान, हे दान देणं अनिवार्य आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये जीससने म्हटलेलं आहे की व्हॉट एव्हर यू डू अनटू द लिस्ट ऑफ माय ब्रदर्स यू डू अनटू मी. म्हणजे सगळ्यात लहान, गरीब, दुर्बल माणसांसाठी जे काही तुम्ही करता ते तुम्ही माझ्यासाठी केलं असंच होईल. कारण देव हा सर्वात आहे. जेव्हा कधी तुम्ही कुणाची सेवा करता तेव्हा तुम्ही साक्षात देवाचीच सेवा करताय असं होईल. आणि आता शेवटची गोष्ट, तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवा. तुमच्या सगळ्यांच्या आत एक गायडन्स सिस्टीम असतं. काही लोक त्याला इंट्युइशन म्हणतात, काही त्याला गट फिलिंग म्हणतात, काही त्याला अंतर्ज्ञान म्हणतात, काही म्हणतात काय आत्म्याचा आवाज म्हणतात. तर नाव काहीही द्या, पण ती एक रिअल गोष्ट आहे, एक क्षमता आहे तुमच्यातली. कधी कधी तुम्हाला एक स्ट्रॉंग फिलिंग येते की हे करायला नको, किंवा इकडे जायला हवं, हा मार्ग योग्य असेल, किंवा कोणती तरी लॉजिकल त्यामागचं कारण नसतं, पण ती फिलिंग मात्र ही तुमच्यात खूप स्ट्रॉंग आलेली असते. हो, आणि बहुतेक वेळा जेव्हा मी त्या फिलिंगला इग्नोर केलंय ना, तेव्हा मला नंतर फार पश्चाताप झालाय. बरोबर, कारण ती फिलिंग ती देवाचा एक GPS आहे, तो एक सिग्नल आहे, तो तुम्हाला डायरेक्शन देतो या GPS द्वारे. आणि आपण लॉजिक, प्रॅक्टिकली किंवा लोक काय म्हणतील या सगळ्यात ती जी इनर व्हॉइस आहे ना, तो जो आतला देवाचा आवाज आहे, त्याला आपण दाबून टाकायला लागतो. मग मी असं म्हणत नाहीये की लॉजिकला पूर्णच सोडून द्या, लॉजिक महत्वाचं नाही, असं नाहीये. पण लॉजिक आणि इंट्युएशन हे दोन्ही हातात ठेवून वापरायला शिका. एका पायाने चालता येत नाही, बरोबर ना, त्या चालायला दोन्ही पाय लागतात. तसंच लॉजिक हा एक पाय आहे आणि दुसरं इंट्युएशन, तुमचं अंतर्मन, अंतर्ज्ञान हे देखील एक पाय आहे. तर दोन्ही पायांचं बॅलन्स मध्ये वापर करण्यात यावा. आणि इंट्युएशन ही जेव्हा शार्प असते, म्हणजे तुम्हाला जर इंट्युएशन खरंच शार्प करायची असेल तर यासाठी तुम्हाला कोणत्या स्टेटमध्ये जावं लागेल? यासाठी तुम्हाला मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जावं लागेल. यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, शांत बसा, आणि शांततेतच ती इनर व्हॉइस तुम्हाला क्लिअरली ऐकू येईल. तर सगळ्यात शेवटी आपण एका मुद्द्याकडे बोलूया की खूप लोक विचारतात की मला देव कधी भेटेल. तर देव तुम्हाला कुठेतरी दूर स्वर्गात किंवा ढगामध्ये किंवा कैलास पर्वतावर असं तुम्हाला भेटणार नाही. तसं तो कोणालाही भेटत नाही. देव तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आत भेटणार आहे, तुमच्या मनात तो तुम्हाला भेटणार आहे. जेव्हा तुम्ही शांततेत बसता आणि एक मोमेंट असा येतो जिथे सगळे विचार थांबतात, सगळी भीती विरते, सगळं जाणवणं थांबतं आणि फक्त एक प्युअर अवेअरनेस असते, तीच उरते. तो क्षण तीच असते देवाची झालेली तुमची भेट. जेव्हा तुम्ही कुणावर इतकं निरपेक्ष प्रेम करता की स्वतःतलं मीच विसरून जाताय, तोच क्षण असतो आणि तीच देवाची भेट असते. जेव्हा तुम्ही सूर्यास्त बघता आणि एक क्षण सगळं काही थांबतं, तुम्ही स्पीचलेस होता, तोच क्षण असतो आणि तिथेच तुम्हाला देवाची भेट होत असते. किंवा कधी तुम्ही एखादं गाणं ऐकता आणि अंगावर अचानक शहारे येतात, डोळ्यात कारण नसतानाही पाणी येतं, तोच क्षण असतो आणि तीच देवाची भेट असते. देव तुम्हाला दररोज भेटतोय, प्रत्येक क्षणी तो तुम्हाला भेटतोय, प्रत्येक श्वासात तो तुम्हाला भेटतोय. फक्त तुम्हाला पाहण्यासाठीचे डोळे उघडायचे आहेत. मला आता लिटरली शहारे आलेत. हे ऐकताना वाटतंय की हो, हे खरं आहे. देव इतक्या जवळ आहे, आपल्या प्रत्येक श्वासात आहे. आपण फक्त ते बघू शकत नाहीये. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या समोर आलाय मित्र हो. आता कारण तुमची वेळ आलीये, आपल्या सगळ्यांची वेळ आलीये. देव आपल्याला बोलवतोय गर्दीतून, कन्फ्युजन मधून, या आजच्या रॅट रेस मधून, इथून सगळीकडून दूर या आणि स्वतःकडे परत या, असं देव आपल्याला सांगतोय. देव म्हणतोय ये,
मी इथेच आहे, हम्म. तुझ्या आत आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्यात आहे. फक्त तू ये, असं देव आपल्याला म्हणतोय. तर मित्र हो, आजची ही गहन चर्चा आपण इथेच थांबूया. तुम्हाला या व्हिडिओमुळे जर काही मदत झालेली असेल तर नक्की मला ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचं ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाचं नाव मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सध्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद धन्यवाद मित्र. मित्र हो.